सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. ओमदी विजयपूर महामार्गावर पुन्हा अपघात. नारळांनी भरलेला टेम्पो पलटी. महामार्गावर नारळांचा खच. ओमदी विजयपूर महामार्गावरील मोरबगी तालुका जत परिसरात गुरुवारी पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. नारळांची वाहतूक करणारा टेम्पो अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोमधील मोठ्या प्रमाणातील नारळ महामार्गावर विखुरल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसून चालक किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावर बराच वेळ नारळांचा खच पडून राहिला होता. ओमदी विजयपूर महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात होत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. वेग मर्यादेचे पालन न होणे, धोकादायक वळणे, अपुरे इशारा फलक तसेच काही ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी महामार्ग प्रशासनाकडे तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. धोकादायक ठिकाणी वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर, स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक, रस्त्यावरील दिशादर्शक चिन्हे तसेच नियमित गस्त याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दररोज घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, जेणेकरून भविष्यात मोठी जीवितहानी टाळता येईल अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांची प्रमुख मागणी: ओमदी विजयपूर महामार्गावरील धोकादायक ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करावे. आवश्यक येथे वेगमर्यादा फलक, रिफ्लेक्टर व चेतावणी फलक बसवावेत. अपघातप्रवण भागात सुरक्षा उपाययोजना व वाहतूक नियंत्रण वाढवावे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे. वाहतूक सुरक्षित करा, अपघात थांबवा अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.